नमस्कार मंडळी, सगळेजण कसे आहात? सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. त्यामध्ये मला भाजी, भात, वरण आणि भाकरी बनवायच्या होत्या. आज थोडीशी तब्येत ठीक नव्हती. पाऊस कंटिन्यू 7 दिवस चालू होता. त्यामुळं जरा मला पावसाळा आला की ॲलर्जीच्या सर्दीचा त्रास सुरू होतो. त्याने मग जर पावसाळ्यातच हा त्रास सुरू होतो. औषधं घ्या, काय घ्या, तेवढे दिवस कमी होतो. परत आहे तिथंच आहे. पण ह्यावेळेस मी दवाखान्यात जायचा कंटाळा केला आणि ते वाढतच गेलं. त्याने मग बॅक पेनचा त्रास सुरू झाला, कमरेचा, शिंकून. कारण काय होतं, पावसाळ्यात ॲलर्जीची सर्दी झाली तर एकदाच अशा 10-12 शिंका येतात. असं एकदम शिंकून ते बॅक पेन सुरू झालं एकदम मला. त्यामुळं कालचा ब्लॉगच आलेला नाही आहे. हा परवा शूट केलेला होता, तोच तुम्हाला आज टाकत आहे. अजून थोडीशी कंबर दुखायची राहिलेली नाही आहे. तरी पण मी म्हणलं नको, ह्यावेळेस आपण सुट्टी घ्यायला नको ब्लॉगला. कारण एकदा जर आपण आळस केला तर कंटिन्यू परत ब्लॉग येत नाहीत आपल्या चॅनेलवरती. नंतर मग 1 दिवस राहू दे, 2 दिवस राहू दे, असं करत मग बंदच होतं व्हिडिओ टाकायचे. त्यामुळं मी आज ठरवलं 1 दिवस आपण सुट्टी घेतली, आता दुसऱ्या दिवशी घ्यायची नाही. म्हणून हा ब्लॉग जो शूट करून ठेवलेला होता तो तसाच मी एडिट केलेला आहे. तब्येत ठीक नसली की आपण काय करतो, कंटाळा करतो दवाखान्यात जायचा. जास्त करून लेडीजच अशा करतात की आपल्या घरातले जे गृहिणी असतात त्या म्हणतात जाऊ दे, नीट होईल, काय होणार नाही. पण काय होतं की आपण जास्तच जर अंगावर काढलं तर तो त्रास आपला जास्त बळावतो आणि त्याचा त्रास आपल्याला संपूर्ण घराला भोगावा लागतो. कारण 1 दिवस जर आपण स्वयंपाकाला किंवा घरातल्या कामाला जर सुट्टी घेतली तर अख्खं घर असं थांबल्यासारखं वाटतं. तुमच्याही घरी असंच होतं की नाही हो? आमच्या तर घरी असंच होतं. जेव्हा एक गृहिणी जर आजारी असली तर तिचं अख्खं घर बंद होतं. थोडेफार मुली करतात, जर झाडून भांडे वगैरे करतात. पण जर स्वयंपाक वगैरे किंवा बारीक-सारीक सगळ्या गोष्टी असतात, त्या प्रत्येक गोष्टी आपण जशा करतो तसे घरातले सर्वजण करतात असंच नसतं. त्यामुळं आपण जर अंगावर काढायचं जर कमी केलं तर बहुतेक गोष्टी पुढे जाण्याच्या ऐवजी कमी भागून जातात किंवा नीट होऊन जातात असंच मला वाटतं. तुम्हीही जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही पटकन दवाखान्यात जाऊन येत जावा. कारण खूप झाला तर नंतर आपल्यालाच त्रास होतो आणि घरातल्यांना पण जास्तच त्रास होतो. काल मग दवाखान्यात जाऊन आले आणि मग डॉक्टरांनी गोळ्या, इंजेक्शन वगैरे दिले. त्याने मग आज थोडंसं बरं वाटत होतं. म्हणलं आज शूट करून टाकावं. आपल्याला रोजची तर कामं असतात, मुलांची शाळा असते, मिस्टरांचं ऑफिस असतं. पण आपल्याला जर घरात जर आपण काम व्यवस्थित नाही केलं तर किचन अस्ताव्यस्त. जर आपण 1 दिवस जरी, मी आजारी 1 दिवस पडलेली होती तर किचन अस्ताव्यस्त पडलेलं होतं. सगळं घर सगळं अस्ताव्यस्त, म्हणजे हॉल, बेडरूम, बाथरूम सहित, किंवा आपण ज्या ज्या गोष्टी रोज करतो नित्यनेमाने त्या सर्व तशाच्या तशा थांबून राहतात. त्यामुळं आपण 1 दिवस जरी थांबायला आजारी पडलं तर असं घराची अवस्था होते. त्यामुळं गृहिणींनी प्रत्येक गृहिणींनी आपापल्या तब्येतीची काळजी ही घेतलीच पाहिजे असं मला तरी वाटतं. आता इथे स्वयंपाक करताना देखील मला थोडासा त्रास होत होता. त्यामुळं मला पटकन 1-2 कामं कशी होतील ह्याच विचार करत होते मी. पटपट असा स्वयंपाक करायचा माझा चाललेला होता. कारण स्वयंपाकाला पण असा थोडासा उशीर झालेला होता मला त्या दिवशी. 8 वाजले होते. 8च्या नंतर मी घेतलेला होता. त्रास होत होता त्यामुळं. आमच्याकडे रोजचं जेवण हे 8 ते 8:30, जास्तीत जास्त 9च्या पुढे आमचं जेवण कधी घरातलं होत नाही. त्यामुळं स्वयंपाक हा मला लवकरच बनवावा लागतो. म्हणजे 8च्या मध्ये स्वयंपाक बनवावा लागतो घरातल्यांना, कारण जेवण लवकर लागतं. दिवसभर मुलं पण शाळेमधून येतात 4 वाजेपर्यंत आणि मिस्टर पण 6 वाजेपर्यंत येतात. त्यामुळं सर्वांचं जेवण लवकरच होतं आणि ते आपल्या तब्येतीसाठी सुद्धा चांगलंच असतं. जितक्या लवकर आपण जेवण करू रात्रीचं तितकं आपल्या शरीराला देखील चांगलं असतं. जेवण झाल्यावरती थोडंसं इकडं तिकडं चालणं पण होतं. कारण आता माझी तब्येत जास्त वाढल्यामुळं डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे की तुम्ही जरा चालायला जा, व्यायाम करत जावा. पण असं होत नाही, कामं वगैरे असतात पाठीमागं, त्यामुळं वेळ काढणं शक्य होत नाही. पण आता मी नक्कीच वेळ काढणार आहे अजून 1 आठवड्याभराने.
कारण आपण जर वेळेवर आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही तर नंतर खूप उशीर होऊन जातो आणि नंतर पश्चाताप करण्याव्यतिरिक्त आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही. त्यामुळं ते मला कळतं पण वळत नाही असं होत आहे सध्याला तरी. घरात कामं जर आपल्याला आवड असतील तर सवड निघते म्हणतात, तसंच आहे. जर आपल्या तब्येतीसाठी थोडा वेळ काढू शकलो तर चांगलंच आहे असं मला तरी वाटतं. पण मी आता नक्कीच प्रयत्न करणार आहे. कारण आपली तिशी ओलांडली की आपलं थोडंसं शरीर दुखणं, कंबर किंवा गुडघे दुखणं आणि वजन जर जास्त वाढलेलं असेल तर मग जास्तच हे त्रास सुरू होतात. त्यामुळं वेळेवर जर तब्येतीकडे लक्ष नाही दिलं तर ते जास्त होऊन जातं. त्यामुळं अजून थोडे दिवस गेले की मी नक्कीच प्रयत्न करणार आहे बाहेर चालत जाण्याचा किंवा व्यायाम करण्याचा, असं प्रयत्न करणार आहे मी. आता इथं मी भाजी टाकत आहे. वरण, भात आणि भाकरी माझ्या झालेल्या होत्या आणि मी भाजी टाकत आहे. लेकरांना पण भूक लागलेली आहे मुलींना, त्यामुळं असं थोडं मध्ये मध्ये येत आहेत. त्या पण शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलेले आहे, कारण 2 दिवस 3 दिवस जातात. मग शेंगदाणे भाजून ठेवले की असं वाटून एकदाच ठेवते. अर्धा किलो शेंगदाणे भाजायचे छान असे आणि मग ते वाटून एका डब्यात भरून ठेवायचे. 5 ते 6 दिवस सरळ जातात अर्धा किलो शेंगदाणे. आता भाजी देखील इथं टाकून झालेली आहे छान अशी. आता माझी सवय एक आहे की घेतलेलं साहित्य लगेच धुवून ठेवते किंवा जागच्या जागेला ठेवते. आता खलबत्ता माझ्या रोज वापरण्यात येतो. ते काहीतरी वाटण झालं की त्याला लगेच धुते आणि जागच्या जागेला ठेवून देते मी. आज सकाळी थोडंसं पाऊस कमी झाल्यामुळं थोड्याशा गोधड्या धुवून टाकल्या आणि जरा सोफ्याचे कवर देखील धुवून टाकलेले होते आज. त्यामुळं पायपुसण्या वगैरे पण धुण्यात आलेल्या होत्या. त्यामुळं पाण्यात जास्त वेळ थांबलेही. त्यामुळं जास्त जरा सर्दीचा त्रास परत सुरू झाला. कारण म्हणलं परत पाऊस अजून लागून बसला तर हे धुणं होत नाही आणि तसंच मग वास येतो घरामध्ये. त्यामुळं असं रिकामं झालं. बेडशीट किंवा सोफ्याचे कवर, पायपुसण्या वगैरे थोड्याशा ओल्या होत्यात बाथरूम बसल्या वगैरे आणि गॅलरीपाशी पण 2-3 पायपुसण्या लागतातच. त्यामुळं असं पाऊस 7 दिवस चालू होता. त्यामुळं ते पण खराब झालेल्या होत्या. सकाळी घेतलं गरम पाण्यात सर्व टाकल्या आणि धुवून घेतल्या आधी. सोफ्याचे कवर वगैरे सगळे जास्त पायपुसण्या, बेडशीट्स सगळे धुवून घेतले. पायपुसण्या मी मशीनमध्ये टाकत नाही, अशा हातानेच धुते. कारण आपल्याला एकतर काही वस्तू खूप दिवसांनी भेटलेली असते आणि असं जर आपण पायपुसण्या वगैरे मशीनमध्ये टाकलं तर त्या खराब होतात. त्यामुळे त्या हातानेच धुते. बाकी बेडशीट आणि सोफ्याचे कवर वगैरे मग मी मशीनमध्ये टाकत असते धुवायला. आता इथं पाहू शकता एका साईडला भात होत आहे आणि एका साईडला भाजी देखील शिजत आहे आणि मी इथं गॅस पुसून घेत आहे, कारण उशीर खूप झालेला जेवायला. त्यामुळं हळूहळू असं स्प्रे टाकला खाली गॅसवरती. नंतर म्हणलं आपण जेवायला बसलो की नंतर कंटाळा येतो आणि पुसायचं राहूनच जातं. त्यामुळं इथं भाजी पण उतू जात नाही, त्यामुळं मी इथंच थांबले. म्हणलं आता थांबले तोपर्यंत आपण गॅस आणि ओटा आवरून क्लीन करून घ्यावा किचनचा. त्यामुळं सर्व असं क्लीन करत आहे मी. कारण एकदा जर आपण जेवण करून निघालो बाजूला की मग नंतर नाही होत की बाबा कंटाळा येतो, मग तो किचन तसंच पडून राहतो रात्रभर. त्यामुळे मी लगेच असं पुसून घेतलेलं आहे. कधी भांडे राहिले तर राहू द्यायचे, पण किचन असं पूर्ण पुसून घ्यायचं. कारण एखादा दिवस चालतो असं रोज पण 100% परफेक्टच असावं असं काही नाही. कधी तब्येत वगैरे ठीक नसेल तर असं भांडे वगैरे राहतात किंवा मुली घासतात. मग त्यामुळं ते किचन पण स्वयंपाक केल्यानंतर पटकन आवरावं लागतं. असं किचन जर आवरलेलं असेल तर असं मला तर एकदम प्रसन्न वाटतं. आपण जर आजारी असलो आणि घर सगळं अस्तव्यस्त पडलेलं असेल तर आपल्यालाच अजून थोडंसं त्रास होतो ते बघून. त्यामुळं मी काय केलं की म्हणलं आता जाऊन बसलं तर असंच हे घाण राहील. पटकन सर्व आवरून घेतलं. गॅस चालू होता तरी देखील असं हळूहळू सगळीकडून आवरून घेतलं. नंतर जे स्वच्छ झालेलं बघून मलाच बरं असं वाटत होतं की बाबा व्यवस्थित आता हाय जागेला सगळं. पावसाळ्यात काय होत आहे, कधी ऊन पडत आहे, कधी पाऊस पडत आहे. त्यामुळं वातावरण चेंज झाल्यामुळं आजारी हॉस्पिटलमध्ये देखील म्हणजे खूप सारे असे पेशंट होते, त्यांना सर्दी खोकला हेच होतं. कारण
हवामान मध्ये मध्ये चेंज होत आहे, कधी ऊन कधी पाऊस असं होत आहे, त्यामुळं हा त्रास असं सर्वांनाच होत आहे. आता इथं माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला होता आणि आता हे कपडा देखील मी स्वच्छ धुवून असं वाळत घातलेला होता, जेणेकरून सकाळी परत पुसताना तो कपडा आपल्याला म्हणजे वास वगैरे येत नाही, कोरडा भेटतो. आता इथं भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि थोडंसं हलवून घेतलेलं आहे. एक उकळी काढून आता आपली भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता सर्व वरण भात भाजी आणि वरण भात भाजी आणि भाकरी तयार झालेला आहे. तर हा तुम्हाला सकाळचा व्हिडिओ येत आहे. त्या सकाळी भाऊ आलेला मोठा, तुम्हाला काय त्याला मी दाखवलेलं नाही. त्याने येताना असे मेदूवडे विचारलं की तुला काय खावंसं वाटतंय, त्यामुळं मेदूवडे आणलेला होता. त्यामुळे सकाळी आम्ही दोघंजण बसून छान असं जेवण केलं. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.